हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. आदित्यच्यामुळे आयुष तिला आई म्हणून हाक मारत होता. आदित्यच्यामुळेच तिला एक लहान मुलाचं निष्पाप प्रेम मिळत होतं. याहून मोठी मेहरबानी आणखी काय असू शकते, हे सगळं मनात विचार करत इशिता फक्त आदित्यकडे पाहत राहिली. कारण तिला माहिती होतं की आता ती कितीही प्रयत्न केला तरी आदित्यला नकार देऊ शकणार नव्हती. जर तिने आदित्यला नकार दिला तर त्याला नक्कीच वाईट वाटेल. इशिता अचानक गप्प झाली आहे हे पाहून आदित्यला थोडं समाधान वाटलं. जरी त्याच्या मनात अनेक विचार सुरू असले तरी त्याने ते इशिताला सांगितले नाहीत. कारण आता त्याने ठरवलं होतं की त्याला नेमकं काय करायचं आहे. त्याच वेळी त्याने ड्रायव्हरला इशारा केला. ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि तेथून निघून गेला. दुसऱ्या बाजूला कबीर आणि सोहेल दोघेही कबीरच्या केबिनमध्ये बसले होते. सोहेल सतत कबीरला प्रश्न विचारत होता, विशेषतः 5 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं याबद्दल. सोहेलचे प्रश्न ऐकून कबीर वैतागून म्हणाला, मी सांगतोय ना, 5 वर्षांपूर्वी कुणीतरी फार मोठा कट रचला होता, ज्याची कुणालाही कल्पनासुद्धा नव्हती. आणि मला माहिती आहे की इशिताच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे आता मला काहीही करून तो गैरसमज तिच्या मनातून काढून टाकावा लागेल. कबीरचं बोलणं ऐकून सोहेलने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, कबीर ऐक, मी इशिताला खूप चांगलं ओळखतो. माझ्यापेक्षाही तुझी बहीण तिला जास्त ओळखते. आणि आमचं दोघांचंही असंच मत आहे की अशा छोट्या गोष्टींमुळे इशिता तुला सोडून जाणारी नाही. जर तिला एवढ्याशा कारणावरून जायचंच असतं तर ज्या क्षणी तिला कळलं होतं की तुला प्रेम व्यक्त करता येत नाही, त्याच क्षणी ती तुला सोडून गेली असते. इतकं सगळं माहिती असूनही, सगळं पाहूनही ती तुझ्यासोबत राहिली. तुझ्यासाठी तिने सर्व काही केलं. तूच तिचं संपूर्ण जग झालास. मग फक्त एका गोष्टीमुळे ती तुला सोडून का जाईल? माझं इथे नक्कीच काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. मला कुठून तरी कळलं आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये आदित्यचं मूल ॲडमिट होतं, त्याच हॉस्पिटलमध्ये इशितालाही ॲडमिट केलं होतं. आणि तेव्हा इशिताची तब्येत इतकी गंभीर होती की डॉक्टर तिला वाचवू शकत नव्हते. पण आदित्यच्या मुलामुळेच त्या दोघांचे प्राण वाचले. म्हणजेच आदित्यचं मूल आयुष आणि इशिता हे तिघे त्यावेळी एकमेकांच्या खूप जवळ आले होते. आणि जेव्हा आयुषने इशिताचा हात पकडला तेव्हा तिच्या शरीरात पुन्हा जीव आला होता. हे सगळं मला स्वतः डॉक्टरांकडून कळलं आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की इशिता पूर्णपणे बरी झाल्यानंतरही ती वारंवार हॉस्पिटलमध्ये का जात होती? आणि जर जात होती तर एकटीच का? मी हेच प्रश्न डॉक्टरांना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितलं की इशिताचा उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तिथून रिटायरमेंट घेतली होती. तिथे एक नवा डॉक्टर आला होता. पण जेव्हा मी त्या नवीन डॉक्टरबद्दल चौकशी केली तेव्हा कळलं की अलीकडेच त्या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. म्हणूनच मी पूर्णपणे गोंधळलेलो आहे. तूही बिझनेसमन आहेस, मीही बिझनेसमन आहे. आपली विचारसरणी नेहमी पुढे जाणारी असते. त्यामुळे इथेच नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त इशिताच देऊ शकते. पण ती तुझ्याशी बोलायलाही तयार नाही. म्हणून आता मी स्वतः तिच्याशी बोलेन. सोहेलचं बोलणं ऐकून कबीर त्याच्याकडे पाहत म्हणाला, मला हे सगळं आधीपासून माहिती आहे. मी ही चौकशी करून ठेवली आहे आणि तुला तिच्याशी थेट बोलायची काहीच गरज नाही. कारण मला माहिती आहे, जर ती एखाद्या गोष्टीवर ठाम राहिली तर ती कधीच मागे हटणार नाही. तू कितीही प्रयत्न केला तरी तिच्या तोंडून सत्य बाहेर काढू शकणार नाहीस. सत्य बाहेर काढायचं कसं हे फक्त मलाच माहिती आहे. तुला फक्त माझं एक काम करायचं आहे.
मी तुला जे सांगेन तेवढंच तू कर, बाकी सगळं मी पाहून घेईन. कबीरचं बोलणं ऐकून सोहेल त्याच्याकडे नुसताच पाहत राहिला. पण तो काही बोलणार इतक्यातच केबिनचं दार उघडलं. कबीर आणि सोहेलने पाहिलं. असिस्टंट रवीसोबत आणि आदित्य आणि इशिता उभे होते. कबीरला अजिबात अपेक्षा नव्हती की आदित्यसोबत इशिताही तिथे येईल. इशिताला पाहून त्याच्या मनात कुठेतरी आनंद झाला होता, पण तो आनंद चेहऱ्यावर दाखवत नव्हता. मात्र पुढच्या क्षणी जेव्हा त्याने आदित्यच्या हातात इशिताचा हात पाहिला तेव्हा त्याचा आनंद क्षणात नाहीसा झाला. तो नजर खाली करून त्यांच्या हातांकडे पाहत राहिला. इशिताने हे आत येताच सर्वप्रथम कबीरकडे पाहिलं. त्याचा चेहरा पाहून तिला खूप समाधान वाटलं. मनातून ती खूप आनंदीही झाली. पण जेव्हा तिला जाणवलं की कबीर तिचा आणि आदित्यचा हात पाहत आहे, तेव्हा तीही अचानक अस्वस्थ झाली. तिला जाणवत होतं की या क्षणी कबीरला किती वाईट वाटत असेल. आदित्यने एकदा कबीरकडे पाहिलं आणि मग इशिताकडे पाहत म्हणाला, जाने मन, आता मला या लोकांची ओळख करून द्यायची गरज नाही, कारण तू त्यांना आधीपासूनच ओळखतेस. त्यामुळे आपण थेट कामाच्या मुद्द्यावर येऊया. काय म्हणता मिस्टर कबीर खन्ना? आदित्यचं बोलणं ऐकून कबीरने नजर उचलून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आदित्यच्या ओठांवर एक शैतानी हास्य होतं आणि ते कबीरला स्पष्टपणे दिसत होतं. त्यामुळे कबीरही तसाच किंचित उपहासाने हसत म्हणला, हो का नाही, ओळख तर खूप आधीच झाली आहे. आता तर फक्त कामाची चर्चा महत्त्वाची आहे. पण एक गोष्ट विचारू का? तुम्ही कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केला आहे, मग तुमच्या पत्नीला इथे का घेऊन आलात? आता त्या देखील तुमच्यासोबत काम करणार आहेत का? तसं ऐकलं आहे की तुमची पत्नी आता खूपच हुशार आणि आत्मविश्वासू झाली आहे. मान्य करावं लागेल, पण जरा सांभाळून. कुठे असं होऊ नये की त्यांचा हा बदल पुढे जाऊन तुम्हालाच अडचणीत टाकेल. कबीरच्या त्या पोचऱ्या शब्दांनी इशिताच्या चेहऱ्यावर एक कडू हसू उमटलं. आतून तिला फार वाईट वाटत होतं, पण तिला हेही माहिती होतं की कबीर जे बोलतोय ते पूर्णपणे चुकीचंही नव्हतं. कबीरसोबत, अनयासोबत आणि संपूर्ण कुटुंबासोबत तिने जे काही केलं होतं त्याची माफी मिळणं कदाचित अशक्य होतं. म्हणूनच ती काहीही न बोलता शांतपणे फक्त कबीरकडे पाहत राहिली. परिस्थिती जास्तच बिघडते हे सोहेलच्या लक्षात येताच त्याने आदित्यकडे पाहत हलकसं हसत म्हटलं, बाय द वे, चांगलंच झालं तुम्ही तुमच्या पत्नीला पण सोबत आणलंत. आमच्यात काही गैरसमज झाले होते, तेच मिटवायचे आहेत. तर तुम्ही दोघे इथे बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी मागवतो. हे म्हणत सोहेलने आपल्या असिस्टंट रवीकडे पाहिलं. सोहेलचा इशारा समजताच रवी शांतपणे तिथून निघून गेला. असिस्टंट गेल्यानंतर सोहेलने आदित्य आणि इशिताकडे पाहत पुढे म्हटलं, काल जे काही घडलं त्यासाठी मी माफी मागतो. 5 वर्षांपूर्वी माझी बहीण अगदी तुमच्या पत्नीप्रमाणेच दिसायची. मात्र ती इतकी कडवट बोलायची नाही. ती खूप शांत स्वभावाची होती. त्यामुळे मला वाटलं कदाचित तुमची पत्नीच माझी बहीण आहे असावी आणि तिथेच थोडा गैरसमज झाला. पण एक गोष्ट नक्की सांगतो, तुमच्या पत्नीमुळेच माझी पत्नी आज पूर्णपणे बरी झाली आहे. मला जर आधीच कळालं असतं की माझ्या बहिणीसारखी दिसणारी व्यक्ती तुमची पत्नी आहे, तर मी नक्कीच प्रयत्न केला असता की आमची भेट आधीच झाली असती. कारण बहिणीच्या जाण्यानंतर माझ्या पत्नीने 5 वर्ष हॉस्पिटलच्या बेडवर काढली आहेत. एका पतीसाठी यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं? पत्नीचं जर सोबत नसेल तर जगातली कोणतीही खुशी माणसाला मिळू शकत नाही. मी तरीही याच विचाराने स्वतःला सावरलं की माझी अनया माझ्यासोबत आहे. पण मला सगळ्यात जास्त वाईट वाटायचं ते माझ्या मित्रासाठी, कबीरसाठी. पण काही नाही,
वेळेसोबत सगळं सहन करायला शिकायला लागतं. आणि मी कबीरलाही एवढंच सांगेन की जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्यातच शहाणपण आहे. सोहेलचं बोलणं ऐकून इशिता फक्त कबीरकडे पाहत राहिली. कबीरही तिच्याकडेच पाहत होता. तर आदित्य कधी इशिताकडे तर कधी कबीरकडे नजर टाकत सोहेलच्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता. सोहेलच्या मनात काय चाललं आहे हे आदित्यला कळून चुकलं होतं. म्हणूनच तो हसत म्हणाला, आता तुम्हाला खोटं बोलण्याची गरज नाही. मला माहीत आहे की माझी पत्नीच तुमच्या मित्राची एक्स वाईफ होती. 5 वर्षांपूर्वी जिचा मृत्यू झाला होता, म्हणजेच इशिता कबीर खन्ना. आज तीच इशिता कबीर खन्ना माझी पत्नी आहे, इशिका आदित्य गोयंका. 5 वर्षांपूर्वी जे घडलं त्याचा विचार मी आता जास्त करत नाही. मला एवढंच समाधान आहे की माझी इशिका वर्तमानात आणि भविष्यात माझ्यासोबत असेल. आणि हे ऐकून मला आनंद झाला की इशिताला पुन्हा पाहिल्यावर तुमची पत्नी बरी झाली आहे. तुम्ही कधीही माझ्या पत्नीला तुमच्या पत्नीशी भेटायला आणू शकता. मला त्यात काहीच अडचण नाही. मला फक्त एवढंच हवं आहे की माझी इशिका नेहमी आनंदी राहावी. ती कुणासोबतही असो, का जाने मन. मी बरोबर बोललोय ना? तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे आणि आमच्या आनंदात आमच्या बाळाचाही आनंद आहे. आदित्यचं बोलणं ऐकून इशिताने फक्त हलकसं हसून मान खाली घातली. कबीर समोर बसून तिला असं वाटत होतं जणू आदित्य जाणीवपूर्वक स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देतोय आणि तो हे मुद्दाम करत होता हे तिलाही कळत होतं. आदित्यला हे स्पष्ट दिसत होतं की त्याच्या शब्दांनी कबीर जळतोय आणि हे पाहून तो मनोमन खुश होत होता, कारण त्याला फक्त हेच पाहायचं होतं की त्याच्या बोलण्याचा कबीरवर काही परिणाम होतोय की नाही. इशिताला मात्र अजूनही असंच वाटत होतं की 5 वर्षांपूर्वी कबीरनेच तिचा विश्वासघात केला होता. पण आदित्य कबीरला थोडंफार ओळखत असल्यामुळे त्याला असं वाटत होतं की कबीर असा माणूस कधीच असं कृत्य करू शकत नाही. कबीरच्या केबिनमध्ये अचानक शांतता पसरली. कोणीही काहीही बोलत नव्हतं, पण कबीरच्या मनातली नफरत आणि रागाची उष्णता संपूर्ण केबिनमध्ये जाणवत होती. ते जाणवताच इशिता घाबरून सोफ्यावरून उठली आणि म्हणाली, मला वॉशरूमला जायचं आहे, मी लगेच येते. असं म्हणत ती बाहेर जाणार इतक्यात कबीरने तिला थांबवत म्हटलं, मिस इशिका, वॉशरूम केबिनमध्येच आहे, त्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कबीरचं बोलणं ऐकताच इशिताचे पावलं तिथेच थांबले. तिने मागे वळून एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि मग शांतपणे केबिनमधील त्या खोलीत गेली. कबीरने जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र समाधान दाटून आलं, कारण ज्या खोलीत इशिता गेली होती त्या खोलीशी जोडलेली प्रत्येक आठवण आजही त्याच्या मनात ताजी होती. खोलीत कबीरने इशिताच्या आठवणी गेली 5 वर्ष जपून ठेवल्या होत्या. आदित्य इशिताच्या येण्याची वाट पाहत असताना कबीरला म्हणाला, मिस्टर कबीर खन्ना, मी तुम्हाला वैयक्तिक स्वरूपात एक प्रश्न विचारू शकतो का? मला माहीत आहे की तुम्हाला मी फारसा आवडत नाही, पण तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर माझ्याकडील अनेक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सहज देऊ शकेन आणि माझी उत्तरं ऐकून तुम्हालाही फायदा होईल. मला माहीत आहे की तुम्ही हाच विचार करत असाल की मी तुमच्या एक्स वाईफच्या इतका जवळ का आहे, तिच्याशी इतकं आपुलकीने का वागतोय आणि आम्हा दोघांना एकत्र पाहून तुम्हाला जळजळ का होते. पण काळजी करू नका, आमच्या जेवढं खोल नातं लग्नाचं आहे त्याहून कितीतरी खोल नातं आमच्यात मैत्रीचं आहे. आम्ही दोघेही एकमेकांवर मैत्री म्हणून खूप प्रेम करतो.
आदित्यचं बोलणं ऐकून कबीर आपल्या जागेवर जाऊन बसला. तो त्याच्याकडे थंड, किंचित शैताने नजरेने पाहत म्हणाला, मला गुंतागुंतीचे प्रश्न विचारायची सवय नाही, म्हणून थेट विचारतो, आयुष तुझा आणि इशिताचा मुलगा आहे का, की कोणाचा तरी दुसऱ्याचा? कबीरच्या तोंडून हा प्रश्न ऐकताच आदित्य हसला. त्याला माहिती होतं की कबीर कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच विचारणार, म्हणूनच त्यानं उत्तर आधीच ठरवलेलं होतं. हसत तो म्हणाला, आयुष माझा मुलगा आहे, माझा आणि माझ्या पत्नी महिमा गोयंकाचा. आयुष जन्माला आला तेव्हा त्याची आई एका मीटिंगसाठी लंडनला जाणार होती, पण दुर्दैवानं त्यावेळी विमान अपघात झाला आणि मी माझ्या पत्नीला कायमचं गमावलं. मी महिमावर खूप प्रेम करत होतो, इतकं की तिच्या जागी दुसरी कोणतीही स्त्री मी कधीच स्वीकारू शकत नाही. आमच्यात इतकं प्रेम होतं की आजपर्यंत आमच्या नात्यात कोणीही येऊ शकलं नाही. महिमा गेल्यानंतरही ती कायम माझ्या हृदयात आहे. आजही माझ्या मनात फक्त महिमाच आहे. आयुष ही माझी आणि महिमाची शेवटची निशाणी आहे आणि मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो. आदित्यचं बोलणं ऐकून कबीर संतापून म्हणाला, व्हॉट रबिश, मी काय वेडा आहे का जो तुझ्या या गोष्टींवर विश्वास ठेवीन? एका बाजूला तू म्हणतोयस की तू तुझ्या मृत पत्नीवर प्रेम करतोयस आणि आजही तिच्याच जागी आहेस, आणि दुसऱ्या बाजूला तू दुसऱ्याच माणसाच्या पत्नीला बायकोसारखं घेऊन फिरतोयस. हे सगळं करून काय सिद्ध करायचं आहे तुला? मला चांगलं माहीत आहे हे सगळं नाटक आहे. तू तुझ्या पत्नीला विसरून माझ्या पत्नीच्या प्रेमात पडलायस, म्हणूनच सगळं घडूनही तू जाणून बुजून तिच्या जवळ राहतोयस. लक्षात ठेव, इशिता फक्त माझी आहे. मी आयुष्यभर फक्त तिलाच प्रेम केलं आहे. 5 वर्ष झाली मला काहीच माहीत नव्हतं, तरीही मी माझ्या आयुष्यात कोणालाही जागा दिली नाही. पण तू तुझ्या पत्नीला विसरून माझ्याच पत्नीला स्वतःची पत्नी बनवतोयस आणि वर म्हणतोयस की तुझ्या मनात आजही तुझ्या पत्नीची जागा आहे. तू कधीच आपल्या पत्नीवर खरं प्रेम केलं नाहीस. केलं असतंस तर आज माझ्यासारखाच तूही एकटा राहत असतास. आणि हे अजिबात समजू नकोस की तुझ्या या बिनडोक गोष्टी ऐकून मी प्रभावित होईन. माझं नाव कबीर खन्ना आहे आणि एकदा का मी एखाद्याला शत्रू मानलं तर त्याला माझ्या मार्गातून हटवायला मला वेळ लागत नाही. म्हणून पुढे अशा घाणेरड्या आणि खालच्या दर्जाच्या गोष्टी बोलायची हिम्मत करू नकोस. तुला प्रेमाचं महत्त्व माहिती आहे का? माहीत असतं तर आज तू स्वतःच्या मुलांना वाढवत असतास, माझ्या पत्नीला नाही. कबीरचं बोलणं ऐकून आदित्यला वाईट वाटलं, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावरती एक सौम्य हास्य होतं. सोहेललाही हे सगळं पाहून अस्वस्थ वाटत होतं, पण कोणी काही बोलायच्या आतच इशिता, जिनं सगळं ऐकलं होतं, तिथे आली. ती संतापून कबीर जवळ गेली आणि ठामपणे म्हणाली, प्रेमाचं महत्त्व तुम्ही आम्हाला शिकवणार? तुम्हाला स्वतःलाच प्रेमाचं काहीही ज्ञान नाही असतं तर आज आपलं आयुष्य वेगळंच असतं. आदित्यबद्दल इतकं बोलायची तुमची हिंमत कशी काय झाली? प्रेम काय असतं ते शिकायचं असेल तर आदित्यकडून शिका. पत्नी गेल्यानंतरही त्यांनी तिलाच आपल्या हृदयात जपलं आहे. मी आज त्यांची पत्नी आहे हे खरं आहे, पण मी कधीच महिमा गोयंकाची जागा घेतलेली नाही, कारण मला माहिती आहे तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आणि लक्षात ठेवा, पुढच्या वेळी माझ्या नवऱ्याशी मोठ्या आवाजात बोलायची चूक करू नका. आणि जे तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा माझा नवरा म्हणायचा प्रयत्न करताय ना, तर नीट ऐका.
5 वर्षांपूर्वी तुम्हीच हे नातं तोडलं होतं. दुसऱ्या स्त्रीला मिठीत घेऊन तुम्हीच मला धोका दिला होता. एवढं सगळं करूनही आज तुम्ही म्हणताय की तुम्ही फक्त माझ्यावरच प्रेम केलं. तेव्हा मी मूर्ख होते, पण आता नाही. मी इथे शांतपणे काम करायला आले होते. पण आता वाटतंय तुम्हालाच आमच्यासोबत काम करायचं नाहीये. म्हणूनच तुम्ही तुम्ही वारंवार तीच गोष्ट पुन्हा पुन्हा फिरवत आहात. म्हणूनच आता मी शेवटचं सांगते. जर तुम्हाला माझ्या पतीशी कोणताही संपर्क ठेवायचा असेल किंवा त्यांच्यासोबत काही काम करायचं असेल तर तरच आम्हाला बोलवा. अन्यथा आमच्यापासून दूरच राहिलेलं तुमच्यासाठी बरं ठरेल. हे बोलून इशिताने रागाने कबीरकडे पाहिलं आणि आदित्य जवळ येत म्हणाली, आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की इथे येऊ नका. पण पण तुम्हाला इथे येण्याचा फारच शौक होता. अजूनही इथे राहायचं असेल तर खुशाल राहा, मी निघते. हे म्हणूनच इशिता रागाच्या भरात तिथून निघून गेली. इशिताला जाताना पाहून आदित्यला खूप वाईट वाटलं. तो पटकन आपल्या जागेवरून उठला आणि कबीरकडे पाहत म्हणाला, कबीर, इशिताने जे काही बोललं आहे त्याचा अजिबात वाईट विचार करू नकोस. तिच्या बोलण्याचं मनावर घेऊ नकोस. असं समज की काही गोष्टी आहेत ज्या इशिताला तुला सांगायच्या नाहीत. मला सगळं माहिती आहे, पण मी तुला ते सगळं सांगू शकत नाही. एवढंच नक्की सांगतो. 2 दिवसांनी त्या हॉस्पिटलमध्ये जा जिथे इशिताचं उपचार सुरू होतं. तेथे तुला सगळं सत्य समजेल. मी आज इथे कामापेक्षा जास्त तुला हे सांगण्यासाठी आलो होतो. मी तुला सगळं उघडपणे सांगू शकत नाही, पण एवढं लक्षात ठेव, एक गोष्ट आहे आणि एक गुपित आहे जे तुला माहीत असायलाच हवं. सध्या मी निघतोय. काही प्रश्न असतील तर मला कॉल कर. हे बोलून आदित्य ही पटकन इशिताच्या मागे निघून गेला. आदित्यच्या बोलण्यामुळे कबीर आणि सोहेल दोघेही गोंधळून गेले होते. सोहेलने थेट कबीरकडे पाहत विचारलं, अखेर आदित्यला म्हणायचं तरी काय आहे? त्याच्या बोलण्यातून असं का वाटतंय की तो काहीतरी सांगू इच्छितोय, पण का सांगू शकत नाही? जर त्याला काही माहीत असेल आणि तो आपल्याला सांगायचाच असेल तर मग अर्धवट बोलून तो निघून कसा गेला? सोहेलचं बोलणं ऐकून आतापर्यंत शांतपणे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कबीरने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं. आदित्यने सांगितले की 2 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणजे नक्कीच काहीतरी आहे आणि ती गोष्ट हॉस्पिटलशी संबंधित आहे. त्यामुळे आता आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळणार आहेत. पण मला एक गोष्ट अजूनही समजत नाहीये. आदित्य जर इशिताशी लग्न करून आनंदात राहत असेल, तिच्यासोबत सुखाने आयुष्य जगायचं त्याला वाटत असेल, तर मग तो माझी मदत का करतोय? कबीरचं बोलणं ऐकून सोहेल म्हणाला, तू आदित्यचं बोलणं ऐकलं नाहीस का? आजही त्याच्या मनात त्याची पत्नी महिमा तिथेच आहे, जिथे ती वर्षांपूर्वी होती. आदित्य गोयंकाची पत्नी जरी आज या जगात नसली तरीही तो आजही तिच्यावर तितकंच प्रेम करतो. हे त्याने स्वतः सांगितलं आहे. म्हणजेच ते खोटं बोलणार नाही. पण इशिताबाबत नेमकं काय चाललंय हे मला कळत नाही. ती इतकी विचित्र वागणूक का देते? ती तुझ्याशी इतकी चिडचिड का करते? सोहेलचं हे ऐकून कबीर म्हणाला, नफरत. ती माझ्यावर नफरत करत नाहीये. उलट ती स्वतःला जबरदस्तीने माझ्यावर नफरत करायला भाग पाडते. ती मुद्दाम माझ्यावर ओरडते, मुद्दाम कडू बोलते. हे सगळं पाहून मला एवढं नक्की कळतंय की इशिताला मला न सांगायची अशी एखादी गोष्ट नक्कीच आहे. मी असं सहज कुणावर खरं प्रेम केलं नाहीये. तिच्या प्रत्येक शब्दावर, प्रत्येक हावभावावर माझं लक्ष असतं. ती काय बोलते, कसं बोलते, कुठल्या भावनेनं बोलते, सगळं मला कळतं.
आता मला फक्त हे शोधायचं आहे की अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे इशिताला माझ्यावर नफरत करावी लागत आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.